तोफ बुलंद नेतृत्व आदरणीय माननीय नामदार विजय वडेट्टीवार साहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई सर्व महामानवास सर्वप्रथम विनम्र अभिवादन. बौद्ध महासभेच्या माध्यमातून आणि गगन मलिक फाउंडेशन आणि थायलंडच्या दानदात्यांनी दिलेल्या या 50 बुद्धरूप मूर्तीच्या वितरण सोहळ्याला उपस्थित थायलंडवरून आलेले कॅप्टन नटकीट सिने अभिनेते आणि बौद्ध धर्माचे उपासक अध्यक्ष गगन मलिक फाउंडेशनचे श्री उपासक गगन मलिकजी आमचा लढवय्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी नेता सगळ्या रूपामध्ये तो आवडत असतो. या कार्यक्रमाचं निमंत्रण आणि आयोजक डॉक्टर सिद्धार्थ हत्यामुळे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या विजयराव बांबळेंच्या कन्या कॉम्रेड भाई कीर्तिकुमार बुरांडे मंचावर असलेले या आयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य थायलंडवरून आलेले सर्व आदरणीय भिक्खू आणि गगन मलिक फाउंडेशनचे सर्व सदस्य या मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व उपासक उपासिका बांधवांनो भगिनींनो आणि मित्रांनो मला उशीर झाला त्याबद्दल आपल्याला त्रास झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्याकडे मी सर्वप्रथम माफी मागतो. कारण विमान बाहेरून आलेलं होतं लँडिंग होतानाच जरा 1-1.5 तास लेट झाला आणि इथे येण्यासाठी तुम्हाला सकाळी 11 वाजता बसून इथे बसून तुम्ही आहात. असे बौद्ध म्हणाले होते चरंत भिक्खवे चरित बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अनांत हिताय आदि कल्याणम मध्य कल्याणम अंत कल्याण. त्याचा अर्थ काय? हे भिक्खूनो तथागत म्हणाले हे भिक्खूनो चारही दिशांनी जा आणि चारही दिशांना जा आणि बहुजनांचं हित होईल त्यांना सुख मिळेल त्यांची सुरुवात कल्याणकारी होईल त्यांचं मध्यान्ह कल्याणकारी होईल आणि त्यांचा शेवट कल्याणकारी होईल. म्हणून हे भिक्खूनो चारही दिशाला जाऊन बौद्धांचा या बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करा या संदेश तथागतांनी दिला आणि म्हणूनच आज चारही दिशेने बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतोय. आणि म्हणून गगन मलिकजी आपला निश्चितपणे मनापासून अभिनंदन की तुम्ही या देशातील शांती जगातील शांती टिकवायचं का जर कुठला विचार करू शकत असेल तर तो केवळ तथागतांचा विचार आणि तथागतांच्या विचाराने गेलो तरच हा जग शांतीच्या पथावर जाऊ शकेल. नाहीतर एकमेकाशी भांडण करून हा जग नष्ट होईल. म्हणून तुम्ही ओळखला पण आम्ही ओळखू शकलो नाही हेही नक्की दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं. आता भारत आपल्या सगळ्यांना माहिती आज या देशामध्ये आणि भारतामध्ये सर्वात मोठं धर्मांतर नागपूरमध्ये 14 ऑक्टोबर 1956 झालं. 5 लाख लोकांची उपस्थिती होती. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का स्वीकारला
त्यांच्याकडे अनेक धर्माची लोक जाऊन बसत होते की आमच्या धर्मात. एक विचार करा, आज धर्माला धर्माशी लढवलं जात आहे, जातीला जातीशी लढवलं जात आहे. जर बाबासाहेबांनी दुसरा धर्म स्वीकारला असता, एक कल्पना करा, जर बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा जर विचार आला असता तर या भारताचे 2 तुकडे करावे लागले असते. हा विचार आपल्या लक्षात आणला पाहिजे. आत्ताच्या या सगळ्या वर जे बसले, दिल्ली, गोपीचंद, फेकूचंद, तोडरमल वगैरे बसले ना तिकडे, हा लोकांचा विचार जो आहे देश तोडणारा विचार. पण बाबासाहेबांचा विचार हा भारताच्या शांती आणि समृद्धीसाठी होता. म्हणूनच बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हे आपण विसरू शकतो. आणि म्हणून हे स्वीकारण्याचं प्रमाण आता जे वाढलेलं आहे, आणि हे धर्मांतर लपवाछपवी न करता बाबासाहेबांनी केलं. जबरदस्ती केली नाही, जबरदस्तीनं मानता आले नाही, गाडीत भरून आणले नाही, प्रलोभन दिलं नाही. त्यावेळेस 5 लाख लोक होते, 5 लाख. आताचा आकडा बघा, 56 नंतर वाढलेली लोकसंख्या बघाल तर हा 1-2 कोटीचा जनसागर त्या आजच्या उपस्थितीमध्ये राहिला. आणि म्हणून बौद्ध धर्म भारताच्या भूमीत जन्मलेला हा धर्म मूळ कुठे आहे? हा धर्म भारताच्या भूमीमध्ये जन्मलेला आहे. आणि हा धर्म खरं तर बौद्ध धर्म म्हणजे हा एक बुद्धाच्या शिकवणीसाठी, बहुसंख्य आपण भारतातील पूर्वज हे खरं तर पूर्वज काय तर हे बौद्ध धर्मी होते. आणि आज खरंच या विश्वाला सुद्धा बौद्ध धर्माची शिकवणीची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझ्या बांधवांना माझी विनंती है कि हमारे मलिक जी, आपने तो राम का रोल किया, अच्छा हुआ. वो श्री राम करके नहीं किया, नहीं तो अलग रास्ते पर जाना पड़ता. वो राम राम तो हमारे रोज का काम है. राम राम हम रोज करते हैं क्योंकि हमारे पूर्वजों ने ये संस्कृति संस्कार डाला गया. और ये जय श्री राम कहां से आया भाई? तो आप उस रोल में गए और मूल रोल जो है आपका, वो मुझे बहुत दिल में आ गया. ऐसा लगता है कि आपके जैसे अगर हिंदुस्तान में 50 भी लोग मिल रहे तो आधा भारत बौद्धमय हुए बगैर नहीं रहेगा. ये विश्वास के साथ नहीं रहा. हम किस धर्म में जन्म लिया है ये हमारा काम हमारे हाथ में नहीं है. और जिस विचार को हम आगे ले जाना चाहते हैं वो रोकने का काम अगर कोई करेगा तो उसको भी हम समझा देंगे कि तेरा रास्ता गलत है, हमारा रास्ता सही है. ये ताकद जो होती है वो आपने दिखा दी, ही ताकद आपण दाखवली. म्हणून माझ्या या देशामध्ये जर बाबासाहेब बहुजनांचा ओबीसीतला मला काही जण विरोध करतात. मी नाही रे बाबा कोणाच्या विरोधात, खाली ठेवतो कोणाच्याच विरोधात. मी कशाला कोणाच्या विरोधात? मला वाटतं की संविधानाने जे काही दिलं असेल, बाबासाहेबांच्या संविधानाने जर बहुजनाला त्यांचा हक्क दिला असेल, पहिल्यांदा 340 कलमानुसार बाबासाहेबांनी संविधानामध्ये कोणाला अधिकार दिला असेल तर तो पहिला अधिकार ओबीसीला दिला होता. बाबासाहेबांनी विचार आपला स्वीकार पहिल्यांदा केला नाही तर या देशातील ओबीसीचा विचार बाबासाहेबांनी केला. आणि तो बाबासाहेबांनी दिलेला अधिकार, तो विचार घेऊन जर मी बोलत असेल तर मी कुणाचा दुश्मन नाही, मी कोणत्या समाजाचा विरोधक नाही, हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रायात असलेलं जे प्रजासत्ताक होतं हे प्रबुद्ध प्रजासत्ताक होतं. हे जे आपण म्हणतो हे प्रबुद्ध प्रजासत्ताक आहे. प्रबुद्ध प्रजासत्ताक म्हणजे काय की ज्यामध्ये चारित्र्य, संप्रदाय, पोषक परंपराबद्दल वैपूर्ण देश, अंधश्रद्धा, दुराचार, व्यसनाधीन झालेला जो माणूस आहे, जे कलुषित झालेला माणसाचं मन आहे ते जोडून या विकारातून मुक्त करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते बौद्ध धर्माचा विचार करतो आहे, तथागतांचा विचार करतो आहे. आणि म्हणून बौद्ध धर्माची पवित्रता, उपयोगिता, न्यायिकता, जीवन जगण्याचा उत्तम मार्ग, आणि त्यामुळे आपण सर्व विकारापासून मुक्ती प्राप्त करू शकतो हे केवळ तथागतांच्या धर्मामध्ये आहे.
बाबासाहेबांच्या दमामध्ये आहे आणि त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. बांधवांनो, भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर 45 वर्ष लोककल्याणाचं श्रमदान केलंय, कार्य आणि धम्मदान दिलाय व कित्येक लोकांना भयमुक्त होण्याचा मार्ग दाखवण्याचं काम केलंय. त्यातून त्यांनी दुःख सुखाचा उगम, दुःख विरोध आणि दुःख निरोधापर्यंत नेणारा मार्ग यातील मर्पदांनी दाखवलाय. सुरुवातीला तथागतांनी इशिपतन सारनाथ तिथे 5 परिवाचकाचा धम्मचक्र प्रवर्तन सूक्त उपदेशून उपसंबोधना दिली व पहिल्या धम्मचक्रांचा शुभारंभ केला हे आपल्याला माहित आहे. वाराणसीच्या धनिक पुत्र वाराणसीच्या आसपासच्या 500 तरुणांना त्यावेळेस त्यांनी वयाच्या 45 वर्षाच्या धम्मदीक्षा दिले आणि या सर्वांना अर्थपद प्राप्त झाले. 45 वर्ष धम्म प्रचारार्थ विचार केल्यानंतर महाकारुणिक तथागतांनी मल्लगंगा राज्याची स्थापना राजधानी नारा येथे वैशाख पौर्णिमेच्या उत्तरारात्री महापरिनिर्वाण झाले. बांधवांनो, खरं तर हा धम्म भगवान बुद्धाचा जन्मापूर्वीचा काळ भारतीय इतिहासातील आपल्या सगळ्यांना माहित आहे की तमोयुगापैकी एक काळ होता आणि एक काळ होता त्यामध्ये प्रज्ञेच्या दृष्टीने हे पूरक जग पूर्ण हे मागासलेलं आणि नैतिकता नसलेलं होतं. तर धम्माच्या विचाराने आणि तथागतांच्या विचाराने मात्र त्यातून जे काही नाते सुद्धा माहित नव्हते ते नाते आज आम्ही विचार करतोय की आमचे नाते दुसऱ्यांशी काय आहे. बहीण भावांचे नाते, आई मुलांचे नाते, पत्नी आणि पतीचे नाते, ही नैतिकता नव्हती. एवढा मागासलापणा होता तमोयुगामध्ये. त्यातून धम्माच्या दिशेने माणूस म्हणून जोडण्याचं काम आणि माणुसकी देण्याचं काम तथागतांच्या विचारातून झालं. मी आता बोलताना आमच्या मलिकजींना म्हणत होतो मी लोभी आहे जरा. एवढ्या सुंदर मूर्त्या पाहिल्यानंतर मैं उन लोग मुझे भी 50 मूर्ति दे दो, जो खर्चा है मैं भी दे दूंगा जाने में। और बड़ा कार्यक्रम मलिक जी एक बहुत बड़ा कार्यक्रम मेरे जिले में लेने वाले। आपको ये भी बता दूं, मैं ज्यादा की बात नहीं करूंगा, मैंने आज तक 200 मूर्तियां चंद्रपुर और गढ़चिरौली जिले में दिया है। आप थोड़ा समझाइए कि मैं इतना क्या करूं, धर्म से हिंदू हूं पर विचार से मैं बौद्ध हूं, यह मैं आपके सामने बताना चाहता हूं। क्योंकि यह विचार ही इस देश को, इस पृथ्वी को, इस दुनिया को तारने का काम करेगा। ये दूरदर्शी बाबा साहब की थी, ये दूर का विचार बाबा साहब का था, वो सोच बाबा साहब की थी। अगर बाबा साहब नहीं होते तो क्या होता था, बहुजनों का क्या होता। अरे जिसके घर पे उजाला नहीं था, जिसके घर पे सूर्य का प्रकाश कभी देखा नहीं था, उस घर में उजाला देने का काम मेरे बाबा साहब ने किया है, आपके लिए और हमारे लिए। और ये अभिमान हमें है, ये गर्व हमें है। मैं मंदिर में भगवान को देखा नहीं, ना मंदिर में भगवान होता है, श्रद्धा में होगा। और भगवान अगर मानना है तो तुमको बड़ा करने वाला भगवान बाबा साहब अंबेडकर के सिवा दूसरा हो ही नहीं सकता। अगर मंदिर से पुजारी निकाल जाए, वो दान वाले नहीं क्या। जरा मैं बहुत देखा आदमी हूं, मेरे जरा पुराने विचार जरा कभी आप देखो जरा, तो मंदिर को पुजारी निकाल दिया जाए ना तो मंदिर की देखरेख भी कोई नहीं करेगा, क्योंकि उसको हकदार है। दान पेटी निकाल दो मंदिर की, ये दान की पेटी निकाल दो तो एक भी पंडित नहीं दिखेगा, गायब हो जाएंगे सब। पर ये भिक्खू वो दान पेटी के लिए नहीं है, ये विचारों के लिए है। इसीलिए विहार विचारों का होता है, पूजा का स्थान नहीं होता, ये विचारों का स्थान होता है। विहार क्या होता है, विचारों का स्थान होता है। और वो विचार देने का काम जो आप हिस्सा लेकर आगे बढ़े, मैं सैल्यूट करता हूं आपको, कि आपको सैल्यूट करूंगा मैं, वो विचारों का आपने अपनाया है। दिन तो बहुत बुरे आने वाले हैं, 24 साल तक इंतजार करो, अभी 1 साल बचा है, 23 के फाइनल में हैं हम लोग। अभी इंडिया का वर्ल्ड कप का चल रहा है, ये वर्ल्ड कप तो क्या होगा, हो जाएगा। और वो वर्ल्ड कप के पहले आभास में वो फाइनल देखो,
नहीं तो पर्यायी मनु ग्रंथ तैयार हो चुका है संविधान के जगह में। हमको आपको गुलाम बनाने की साजिश पूरे हिंदुस्तान में चल रही है, पूरी प्लानिंग चल रही है। इसलिए मैं आपसे विनती करता हूं, हम रहे नहीं रहे, हम पद पे रहे नहीं रहे, आपको और हमारे समाज को जिंदा रखना है तो 2024 की फाइनल आपको इंडिया को जिताना पड़ेगा। ये इंडिया तो जीतेगा और वो इंडिया को भी आपको जिताना पड़ेगा, नहीं तो कुछ नहीं बाबा, तुमको हमको गुलाम रखो। देखो क्या राजनीति में कैसे दिन आए, कितने बुरे दिन आए, बोलना नहीं चाहिए, धन्यवाद का कार्यक्रम। अरे जिनका ऊपर भ्रष्टाचार का आरोप है उनको ही साथ में ले लिया जाता है और बिठा लिया जाता है। बाबा कितने खाया बराबर रखना और है तो फिर समझ कर उसका हिस्सा आधा हिस्सा भी मुझे दे दो। 70,000 करोड़ के घोटाले की बात की जाए और दूसरे दिन उसको उप मुख्यमंत्री बनाया जाता है। ये सब हिंदुस्तान में चल रहा है। ये किस तरह जा रहा है मालूम है आपको? ये सब सीबीआई ईडी इनके धाक से, इनका डर दिखाकर, इसलिए बाबा साहब ने कहा कि आप राज्यकर्ता बनो और सत्ता आपके हाथ में होनी चाहिए, तब आप सबको झुकाओगे। यह आवश्यकता हो। बहुत धमल के हाथ में सत्ता आई तो मुझे नहीं लगता कि यह आज के दिन देखने पड़ रहे, वो देखने को मिलेगी। मेरे गुरु जिन्होंने आशीर्वाद से मैं बहुत सारे पदों पर बैठा हूं, जिसके सिद्धार्थ के भी गुरु जी हो हमारे मल्लिकार्जुन खड़गे साहब। जब भी जाता हूं तो मेरे को मैं कुछ बातें उनसे सीखता हूं और सिखाते हैं बहुजन समाज को लेकर कैसे चलना और उनके विचारों को कैसे आगे बढ़ाना, वो उनसे भी सीखना है। आपने उनको तो 300 टन की बड़ी मूर्ति लाकर दिया है और मुझे लगता है कि यह मूर्ति निश्चित रूप से हमारे भी यहाँ पे भी थोड़ी बहुत 150 की टन की हमको भी दे दो। हम भी 45 करोड़ रुपए का हम वहां पे एक बड़ा विपश्यना केंद्र हम बना रहे हैं, उसको मंजूरी मिल गई है। मैं मिनिस्टर था तभी मंजूरी किया था। सबसे बड़ा काम मेरे जीवन में अगर मैंने चुना तो वो चुना कि यहाँ पे विपश्यना केंद्र होनी चाहिए। ये पहला काम 45 करोड़ रुपए से 15 करोड़ आ चुके, काम मेरा अभी शुरू हो जाने वाला है। मैं ऐसे डिजाइन बनाया हूं कि आपको भी मलिक जी एक बार आना पड़ेगा। हम लोग सबको हमारे थाईलैंड के सब कुछ आए उनको सबको लेकर मैं वहां उनके हाथ से मैं कराऊंगा, उनके हाथ से मैं उद्घाटन उसका कराने वाला, उनकी उपस्थिति में भी कराने वाला। पर एक तो बात स्पष्ट है कि इस विचार को लेकर पद्मा और मैत्री का जो शिखर आज प्रस्तापित करके आप लोग उच्चत्व जो प्राप्त करके दिया है, आपको मिला है, इंसान करके जीने का जो अधिकार मिला है। सच तो यही है कि मैंने जब भी कहा था भगवान ईश्वर मंदिर में ही मुझे मालूम नहीं, पर बाबा साहब ने अगर ईश्वर ढूंढा होगा तो लोगों को, घिरे हुए लोगों को उठाकर उनको आधार देकर उनमें ईश्वर देखा है। सही मायने से ईश्वर कहा है तो ईश्वर लोगों में ईश्वर है, मानवता में ईश्वर है। ये बाबा साहब ने कहा था। उस ईश्वर को आप ईश्वर, मैं ये कहता हूं कि वो ईश्वर कौन सा है मुझे मालूम नहीं, पर आप अगर हम लोग ईश्वर माने और आपकी आराधना करें, आपका विश्वास करें, आपके ऊपर विश्वास करें, आपके विकास के लिए, आपके समस्या के लिए, आपके दुख और दर्द के लिए अगर हम लड़ते हैं तो यही धर्म की शिकवन होती है, यही धर्म सिखाता है। मुझे बहुत बहुत आनंद मिला कि मैं टाइम बहुत कम था, मुझे आने में देरी हुई, जाना भी है और भी एक कार्यक्रम नागपुर में बहुत सोचते हुए मैंने मैं बोला सिद्धार्थ हमारे इनके कार्यक्रम को नहीं जाऊंगा तो दोबारा मुझे बुलाएगा नहीं, तो इसलिए मैं बहुत दौड़ धूप के आया था। बोला ये तो भूल जाएगा मेरे को, ऐसे जिद्दी आदमी है ये। दिमाग में आया तो बोलते ना पहलवान का दिमाग, तो दिमाग में घुस गया तो सब कुछ करेगा, अगर दिमाग से निकल गया तो कुछ नहीं करेगा। तो ऐसे एक लड़वैया नेता को मैं बोला कुछ भी हो जाए भैया आज तो जाना ही पड़ेगा। और मैं बारामती में था, बारामती से बाय रोड पुणे में आया, पुणे से वो फ्लाइट हमारा बाहर से मंगाए थे हमने दूसरा से, वो लेट आ गया तो उसके 1.5 घंटा 2 घंटा वो उतरने नहीं दिया उसको, इसीलिए थोड़ा लेट हो गया। पर एक बात ये कहूंगा कि आप सब, तथागत ने कहा था सब पापस्य करन
कुसलस उपसंपदा सचित्त पारियदंपन एत बुद्धान शासन धम्मचरे सुचरित न दुचरित चरे धम्मचरे सुखसेती अस्मी लोके परमीच. कोणतेही पाप न करणे, सद्धर्माचे संपादन करणे, आपल्या चित्ताला सन्मार्गावर लावणे हेच बुद्ध शासन आहे. सुचारित धम्माचे आचरण करणे आणि दुचारणाचा त्याग करणे. धम्मचरण करणाऱ्यास या लोकात असो की परलोकात असो सुखाचीच झोप लागते, ती धम्माच्या उच्चारानेच लागते. म्हणून आपल्या सगळ्यांना नमो बुद्धाय, जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम. जोरात आवाज येऊ द्या. आमच्या नागपूरच्या दमभूमीपर्यंत तो गेला पाहिजे. थायलंड पर्यंत जा मी नाही म्हणणार, पण तिथपर्यंत गेला पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अर्धे हात उठले, अर्धे उठलेच नाही. हात वर करायला काय, जोरानं घ्या ना जरा. तुमचा आवाज भारताला वाचवू शकेल. आत्ताच्या परिस्थितीमध्ये केवळ बहुजनांचा आवाज भारताला वाचवू शकेल. दुसऱ्याची ताकद नाही. दुसरे त्यांच्या पायाशी लोळण घेतील, सत्तेसाठी लोळण घेतील. सत्तेला झुकवणारा कोण असेल तर तो बहुजन आणि तुम्ही आहात. म्हणून तुमच्या मुखातून बाबासाहेबांचा आवाज जय